नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर. सॉरी यार, ह्याला असं नाही केलं पाहिजे. नीटपैकी स्टार्ट करतो. मी आहे गौरंग मंचेकर. माझं तिकडे शर्ट लटकतंय, आता तेच घालून गेलेलो. हां, परत करतो नीटपैकी चालू. मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग मी विचार करतोय की आज मी ना तो व्लॉग टाकला कुकिंगचा. मी असंच ट्राय केलं की कुकिंगचा व्लॉग टाकला. तर अजून मी कुकिंगचे वेगवेगळ्या तरीकेने कुकिंगचे ब्लॉग करायचा ट्राय करेल. आणि आजचा ब्लॉग असाच मी विचार केला की चला असंच रॅन्डम इव्हनिंग इन माय डे, काय बोलतोय मी, इव्हनिंग इन माय डे, मी विचार करतो की तुम्हाला दाखवतो की मी माझी दिनचर्या काय असते. रोज सेम नसते. कधी कधी मी घरात येतो, टाइमपास येतो, कधी कधी विचार करतो की आज घरी जाऊया आणि आज मस्तपैकी प्रोडक्टिव्ह करूया, आणि घरी आल्या मी झोपून जातो. हे असं होतं कधी कधी. तर मी विचार केला की आज तुम्हाला दाखवतो. फिक्स नाही, मी कधी कधी मूवी पण बघतो घरी आल्यावरती, कधी कधी शोज बघतो, कधी कधी रील्स बनवतो, कधी कधी बरं मी असा हँग खातो मला कळत नाही. तसंच बसलेला असतो बाहेर माझ्या बाल्कनीमध्ये. आणि मी आत्ता ब्लॉग का चालू करायचा विचार केला माहिती आहे, कारण की बाहेर मस्त व्ह्यू आहे. तर मला असं इच्छा झाली, मनापासून बॉटम ऑफ माय हार्ट इच्छा झाली की तुम्हाला हा व्ह्यू दाखवतो आणि माझा व्लॉग आजचा कंटिन्यू करतो. आणि या व्लॉगमध्ये मी का असं करतोय, तुम्हाला माझे मी जुडिओचे कपडे पण घेतलेले, ठीक आहे. तुम्हाला मी दाखवलं ना जुडिओचे कपडे, त्याच्यावरती जरा अजून 2 कपडे ऍड केले. आणि मी रात्री काय स्किन केअर करतो आता सध्या झालं. माझी स्किन केअर रुटीन काय माहितीये का तुम्हाला, असं सांगतो, ओबडधोबड नाहीये, बरी आहे माझी स्किन केअर रुटीन, बट माझी स्किन जराशी ओबडधोबड आहे. बात है सर, क्या बात है सर. म्हणून त्यासाठी जरा मला नीटपैकी करावं लागतं स्किन केअर. तर मी तुम्हाला दाखवतो की मी स्किन केअर इन्क्लूड म्हणजे रात्रीचं काय करतो. मी जास्त प्रोडक्ट्स रात्री लेअर बाय लेअर असे करायचे नाही, कारण की माझी स्किन ऑलरेडी अशी घाबरलेली असते. भाई अजून काहीतरी फेकायचा वरतून आणि पिंपल मस्त असे आराम करायचे. म्हणून मी विचार करतो की तुम्हाला मला हे दाखवायचं नंतर मी तुम्हाला नीटपैकी दाखवतो. हां, तर स्किन केअर काय रात्रीची आणि उद्या सकाळची ते मी तुम्हाला दाखवतो, कारण की एकाच ब्लॉगमध्ये होऊन जाईल. नीटपैकी डिटेल वगैरे नसेल, कारण की मी डिटेल व्हिडिओ विचार करतो की स्किन केअरची सिट डाऊन बसून व्हिडिओ बनवेल. आजचा असा ब्लॉग कंटिन्यू करूया आणि तुम्हाला बघू कसा वाटतोय, कसा जातोय ब्लॉग, मी तेही बघतो. चला बाय बाय. अरे बाय बाय नाही, तुम्हाला हे दाखवायचं होतं. ओ माय गॉड, आता 2 मिनिटं अगोदर ना वेगळं होतं, आता काहीतरी भलतंच आहे. दाखवतो तुम्हाला. मी केस जरा पुसली आहेत, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कळत असेल माझ्यावरती जी शेड येते त्याच्यावरनं कसं दिसत असेल. या साईडला वेगळं दिसतंय, या साईडला वेगळं दिसतंय, या साईडला वेगळं दिसतंय. आणि आज मी ऑफिसमध्ये निघालो ना, खूप दुःख होतं. दुःख म्हणजे मला दुःख नव्हतं, दुःख बोलतात ना, दुःख, फॉग. हां, मग ते होतं. तर मी विचार करतो की भाई काय झालं. आणि आज सकाळी मी उठलेलो ना, एवढी थंडी, मी पंखा बंद केला आणि चुपचाप झोपून गेलो. 1 3 2 1 गो. बघा ना काय सही दिसतंय. लोकेशन ट्रॅक नाही करू, बट फक्त तुम्ही हे बघा काय मस्त दिसतंय. आता ह्याच्या अगोदर इथे लॅव्हेंडर होतं, आता ऑरेंज झालं. जर मला ना डोळ्याने थ्रू नेकेड आईज मला जरासं लॅव्हेंडरीच दिसतंय. तुम्हाला मे बी ऑरेंज दिसत असेल, ते मी सिनेमॅटिक नाही घेतोय, पण बघा ना किती सही दिसतंय. कसा आहे, भारी आहे ना. तर मी असंच कधी, अरे तिकडे तर काय दिसतच नाही. हे बघा इकडे नदी आहे, पुढे नदी की खाडी आहे काय माहिती, बट ते दिसतच नाही. विचार करतोय माझा जो डेक आहे, हा डेक एरिया जो आहे तिकडे काय पण बघा ना काय भारी व्ह्यू दिसतोय, असा मस्त एकदम. असं चाफ्याचं झाड वगैरे लावायचं आहे, ते हळूहळू मी करेल. जरा चांगलं हे करायचं आहे आणि ते वगैरे सगळं ठेवायचं आहे. मी चहा प्यायल्याच्या नंतर ते असं मम्मीसोबत ना TV शो बघत होतो. तर मी विचार केला की मी खूप दिवसांपासून ना म्हणजे खूप दिवसांपासून काय बोलतो मी, कधी गेमिंग वगैरे काय केलीच नाही. तर विचार केलेला की चला एक गेम खेळूया. म्हणजे मी खूप दिवसांपासून असं यूट्यूबवरती वगैरे बघत होतो की एक गेम आहे आणि मला मेन म्हणजे ना हॉरर जॉनरे खूप आवडतो. तर मी विचार केला की चला हॉरर जॉनरेचा हा गेम आहे, पॅसिफाय करून एक गेम आहे, तर तो डाउनलोड करतो. तर त्या दिवशी डाउनलोड केला आणि आता खेळायला बसलो. मग त्यासाठी स्पेशली मी माझा ऑफिसचा माऊस आणला मी घरी, की माऊसने कसं चांगलं असतं. मी नेहमी हे टचपॅड वापरतो, तर सगळी कामं टचपॅडनेच करतो. माऊस मी कधीच वापरत नाही. आता फक्त ह्याच्यासाठी मी माऊस वापरायला आणलाय. तर मी खेळत होतो आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का गेम, की डॉल घेऊन जायचा आणि मग जाळायच्यात. त्याच्या पाठीपाठी ती एक येते चेटकीन आपल्या पाठी. तर आता मी गेम खेळता तिकडनं मधूनच कोपऱ्यातनं दिसली मला, अशी पूर्ण माझी फाटली ना. तुम्हाला दाखवतो तो सीन, कशी बघते ती आणि अशी पळत येते ती. सीन बघा तुम्ही, काय घर आहे, ठीक आहे, घरामध्ये काहीच नाहीये, काहीच.
आणि मी त्यातल्या त्यात जरा जरा असं चाललेलो, त्याच्यात ती येडी दिसली. हे बघा, ओ माय गॉड, मला चालण्याचा अजून पण आवाज येतोय. ती चालत चालत येते असं वाटतंय. आता जर आली ना ती, आता ती दिसत नाहीये कुठे, अचानक ती मध्येच ना अशी धपकन नाही तर अशी चालत 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 तर माझी फाटलेली, तर अशी लगेच इकडे जरा असं धाकधूक धाकधूक मेरे को तशा धक कारण की अचानक आली ना, तर मी काय घाबरत नाही. जसा कॅमेरा ठेवला, मला जरा आवाज आला दुक 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 दुक, तर मला वाटलं चल कोणतरी येत असेल पाठी चालत चालत, आणि ती येते अशी फुल समोरपर्यंत येते. फुल समोरपर्यंत येते, बट ना काय करत नाही. माझ्या समोर येऊन उभी राहिलेली की हाय कसा आहेस अशी विचारत होती. का? कारण की तिच्या आपण भावल्यांना काय करत नाहीये. मी बघतो आता जरा वेळ, मी बघतो ती येते की नाही. मी बघतो आता जरा वेळ, गेम खेळतो आणि मग तुम्हाला ब्लॉग. काय झालं हिला किंचायला? मध्येच किंचायली. कौन है ये लोग? कहां से आते हैं? शांतपैकी उभा आहे, मी फक्त बघत बघायचं. बघा शांतपैकी आहे, मध्येच किंचाळून गेली. हे मारलं मला, आता मारून आता घेऊन जाईल आणि मला कुठेतरी फेकून देईल. बघा काय काला जादू करते बघा. भावल्यांसोबत मला पण घेऊन आली आहे. म्हणजे अशी काय चांगली, ही अशी चांगली दिसते, बट तशी डायरेक्टली आलेली तेव्हा माझी फाटली. बघू आता मी जरासं काम करतो आणि परत ब्लॉग कंटिन्यू करतो. हां, मी आता काम सुरू करायच्या अगोदर मी विचार करतो की चला आता बघूया की बॉलिवूडमध्ये काय काय नवीन 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 ट्रेलर झालेत. ते जरा हे झालेलो, नवीन नवीन काय ट्रेलर झालेत जरा बघूया. तर तुम्हाला माहिती आहे की अगोदर बॉलिवूडमध्ये किती एकदम भारी भारी हे होते, काय बोलतात, हॉरर मूवीज होते. माझा पाय दिसतंय परत. हां, हॉरर मूवीज होते, किती भारी होते हॉरर मूवीज. एक काहीतरी हॉरर स्टोरी म्हणून एक होता, डर ॲट द मॉल होता, 1920 होता. 1920 रिटर्न्स पण चांगला होता, पण मला सर्वात जास्त तो मूवी आवडतो. हॉरर स्टोरी खूप भारी होता, खूप म्हणजे खूप भारी. हा ट्रेलर मी आता जस्ट चालू करतोय, तर मला आता स्टार्टपासूनच जी फिलिंग येते की काहीतरी ठेवलंय त्यांनी, म्हणजे करून ठेवलंय, काहीतरी घाण करून ठेवली असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. मला हा शब्द यूज नाही, हगून ठेवलं, आपण नाही वापरायला पाहिजे. सत्यानाश केला ह्याचा. मला एक तर दाखवतो तुम्हाला, दाखवत नाही, माहिती नाही कॉपीराईट मारतील बिरतील, पण फिलिंगच खराब येते मला. हॉन्टेड घोस्ट ऑफ द पास्ट 3D ऑफिशियल असं नाव आहे. आय गेस त्याचं नाव असं होतं, हॉन्टेड घोस्ट ऑफ द पास्ट 3D कार्टून. लिटरली ठीक आहे, बजेट कमी असेल, ठीक आहे, होतं कधी कधी होतं मूवी बनवायचं, बट त्याच्यासाठी बजेट सँक्शन नाही झालं, ठीक आहे, समजून घेतो मी, भावना पोचतात तुमच्या. बट हे घर आहे आणि तो माणूस चालतोय आणि हे करतोय. भाई कार्टूनचं घर आहे, आम्हाला दिसतंय, ते क्लिअरली दिसतंय. आणि ह्याच्यामध्ये कसं तुम्ही ऍक्टिंग करू शकतात? तिकडे एक तो हे वाघ बसलाय, सिंह आहे, तो पण नकली दिसतोय. अरे झाड नकली आहे भाई, तू त्याच्यामध्ये ऍक्टिंग करतोय आणि असं बघतोय. काहीतरी कॉमन सेन्स वापरा. हे बघा, हे घर आहे, हे काय आहे? अरे तुम्हाला करायचं होतं तर माझ्या गावी गेले असते, गावचं घर दिलं असतं तुम्हाला, तुम्ही करा काय पण करायचंय. म्हणजे फिलिंग तरी आली असती हॉन्टेडची. कार्टून बनवून ठेवलंय. मी आता नोटीस केलं, हा टीजर आहे. हे ट्रेलर अजून किती खतरनाक असेल तुम्ही विचार करा. आता ना ह्याच्या पाठी मी असं हे ठेवलेलं, हे बॅक स्टॉपर म्हणून आहे. काय मी जायचो एकीकडे हे करायला, काय बोलतात, ऑफलाईन कोर्स करायला. मी विचार केला की चला ऑनलाईन तर ढीकभर केले, युडीमी, कोर्सेरा वगैरे वगैरे वगैरे, तर चला आपण जाऊया एक ऑफलाईन कोर्स करायला. तर मला खूप आवडलेला कोर्स, पण नंतर दादे तसं बोलायला नाही पाहिजे. बट तर मी तिकडे होतो, तर तिकडे प्रोजेक्ट वगैरे असायचा, काय दिसत नाही ना. तर तिकडे बॅच टॉपर झालेलो असं दाखवलं मी. डेटा सायन्सचा कोर्स केलेला, तर डेटा सायन्समध्ये बॅच टॉपर झालेलो. आता कॉम्प्युटर सायन्सच्या लोकांना कळेल, बाकीच्यांना मी सांगतो नंतर कधी. माझी स्पेस जरा भरलेली, टिपिकल आयफोन प्रॉब्लेम. आणि कसं आहे माहिती आहे का, मला असं वाटतं, मी काय बोलत होतो, मी बोलत होतो की मी कॉन्जुलिका मूवी बघायला गेलेलो. तर कॉन्जुलिका मूवीमध्ये काय झालं माहिती आहे का माहिती आहे का, तो हिंदीमध्ये नाही बघायला पाहिजे, इंग्लिशमध्येच बघायला पाहिजे. बिकॉज देर इज अ रिझन. त्याच्यामध्ये एक सीन आहे, काय सीन आहे माहिती आहे का, की लॉरेन वॉरनची पोरगी आहे, तिला असे भास होतात की तिला भूत दिसत आहेत, चिटकिनी दिसत आहेत वगैरे 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 वगैरे. मग तिने हे बनवलेलं, जिंगल म्हणजे तिच्या आईने तिला जिंगल दिलेलं की काहीतरी होतं, नाही आठवतं मला,
जिंगल काहीतरी दिलेलं होतं की XYZ लॉस द पॉकेट गॉट इट हॅपीली डान्स असं काहीतरी होतं. जाऊ दे, मला आठवत नाहीये. बट मग त्याचं हिंदीमध्ये मी रील्स बघितले, मी इंग्लिशमध्ये जाऊन बघून आलो, हिंदीमध्ये मी त्याच्या रील्स बघितले. काय काय बोलली असेल माहिती का अल्टरनेटिव्ह, अक्कड बक्कड बंबे बो अस्सी 90 पूरे 100 में निकला धागा चोर निकल के भागा धाव 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 भागा. हे असं तुमचं हिंदी आणि हिंदी ट्रान्सलेशन का माहिती आहे का? अख्खं हे निघतं ना, हे खतम होतं. काय बोलतात, आपलं फुल फोकस जो असतो हॉरर मूवीचा तो सगळं निघून जातो ना. मग फायदा काय झाला, उगाच काही बनवायचं आहे. म्हणून मला असं वाटतं, आता मी माझ्या फॅमिलीसोबत मम्मीसोबत वगैरे बघतो तर मी हिंदीमध्येच बघतो, कारण की हिंदीमध्ये ॲक्च्युअलमध्ये जास्त वेगळी मजा पण येते. पण हा असा काहीतरी फालतू असेल तर इंग्लिशमध्येच बघा. हा आजचा जो व्हिडिओ आहे तो असं एकदम वेगळा आहे, म्हणजे मी डायरेक्ट असं कॅमेरा टू कॅमेरा बोलतोय, कारण की काय असं ब्लॉगमध्ये वगैरे मी इन्क्लूड नाही करते, कारण की ठीक आहे लेट्स ट्राय, आय एम ट्रायिंग एक्सपेरिमेंटिंग, बघूया ना काय होतंय. पण मला सांगा तुम्हाला आवडते की नाही. कोणी दशावतार मूवी बघितलाय का? आज मी जाणार होतो, आज असं रॅन्डमली असं मध्येच प्लॅन बनत होता की चला जाऊया. 99 रुपीजला तिकीट होती. मग नंतर मला विचार आला की अरे दर ट्यूजडेला 99 रुपीजची तिकीट असते, तर जायला पाहिजे होतं. पण 99 कशाला, आपण नंतर पण जाऊ. पण मला असं वाटतंय की तो मूवी खूप चांगला आहे. जर कोणी बघितला असेल तर मला रिव्ह्यूज द्या कमेंटमध्ये, तर मी कमेंट वाचला जाईल बघायला, वाचला जाईल, कारण की मला बघायची इच्छा होते. कारण की आता हिंदीवाले लोक पण मराठी मूवीचं हे करतायत, रिव्ह्यू बनवतायत. ओ माय गॉड लिहिले तिकडे, कारण की म्हणजे मूवी चांगला असणार ऑब्व्हियसली. आणि दिलीप सर तर ऑब्व्हियसली भारीच काम करतात. पछाडलेला मूवी बघितला तुम्ही? पछाडलेला ओजी मूवी, ओजी कधी कम्फर्ट बघायचं आहे, पछाडलेला लावून बसा, डोळे बघ काय भारी मजा आहे. भरत जाधवने मस्त काम केलंय. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कॉन्जरिंग वगैरे सिरीज बघितली असेल, आय गेस तुम्ही बघितलं असेल, तर एवढ्या वर्षांपासून तर तुम्ही बघितली असावी. नसेल बघितले तर प्लीज जाऊन बघा, कारण की खूप चांगले आहे. मला हॉरर मूवीज खूप आवडतात, तर त्यातल्या त्यात हॉरर मूवीज बघायला जायचं असेल तर कॉन्जरिंग इज द बेस्ट सिरीज, आणि इन्सिडियस हे दोन बघा. हे दोनची सिरीज आहेत, मूवी सिरीज, तर ते बघा. मला तर खूप आवडतात. तुम्हाला असं वाटतं का की ते स्टोरीज वगैरे खोट्या असतील, असं वाटतं तुम्हाला? म्हणजे असंच विचारतोय, मला तर वाटतं ते रिअल आहे असं मला वाटतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चला स्टोरी टाईम. काय माहिती आहे का, मला मम्मीने माझ्या नेहमी, मम्मीला बोलवू का? माझ्यासोबत आता लाईव्ह टेलिकास्टिंग करतोय मी मम्मी मंचेकरांचं. कंटिन्यू करणार आहेत मिसेस मंचेकर, मिसेस प्रभाकर मंचेकर, मिसेस भारती प्रभाकर मंचेकर, दी भारती प्रभाकर मंचेकर. सांग काय. तर तुम्हाला मला गोष्टी जरा पुढे अजून तुम्हाला मला गोष्टी सांगायची होती की माझे मामाच ना, मामा नको, मामा तर तू सांग. तर मी तुम्हाला सांगतो की मम्मी जेव्हा डोंबिवलीमध्ये राहायची तेव्हा लहानपणापासून सांगतो तुला, अरे सांगतो मग ते सगळं तू सांग. हा ऐका. लहानपणी मी मला भूताची वगैरे स्टोरी आवडायची, मम्मीला पण भूताची स्टोरीज वगैरे आवडतात, भूताची सिरियल्स वगैरे आवडतात. तिकडे बघ. तर मम्मी मला लहानपणापासून ना 1-2-3 गोष्टी सांगायच्या, तर ते मी विचार केला की चला तुमच्यासोबत आता कंटिन्यू करतो, कारण की आता आपलं एवढं हॉरर डिस्कशन चाललंय. तुम्हाला भूत पण दाखवलं मी, तर विचार करतो की वाय नॉट ऍड दिस. तर मम्मीला आपण विचारले, प्लीज सांगा. काय सांगू? कशात तुम्ही? कशात नाही. हे मामाचं तुम्हाला जे पण काय स्टोरी सांगायची ते सगळे बोल. मामाचं सांगू की माझ्या लहानपणीचं? जे पण असेल ते पण सांग, मला माझ्या लहानपणीचं आधी सांगते. वाय नॉट. आम्ही परळ भोईवाडा माहितीये ना, परळ भोईवाडा म्हणजे वडाळा, परळ भोईवाडा, परळ. हा, ते परळ भोईवाडा शाळेचंच नाव होतं, परळ भोईवाडा म्युन्सिपल शाळा. हा, मग त्या शाळेमध्ये माझे वडील शिपाई होते ना, तर आम्हाला कसं बंगल्यासारखं घर होतं शाळेच्या पाठीमागे असं. ह्याच्यामध्ये ते काय किटाळ असतो पूर्ण शाळेला, आणि त्याच्या आतमध्ये आमचं घर होतं 4 पायऱ्या बंगला टाईप. तर आम्ही म्हणजे कसं ते लहान होतो ना, तर आम्हाला असं म्हणजे वडील शिपाई होते ना, तर ते काय शाळेमध्ये कोणाचं कधी झालं असेल माहिती नाही, पण ते जाधव असा आवाज यायचा. मम्मीचा पहिला आडनाव जाधव. तर म्हणजे आम्ही गुरव, पण आम्ही जाधव लावलेलं.
तर ते जाधव जाधव जाधव, तर की माझे वडील मग ते जायचे शाळेत आणि लाईटी वगैरे लागलेल्या असल्या की ते बंद करून यायचे. माझे वडील घाबरायचे नाही. पण आम्ही कुठे गेलो पिक्चर तेव्हा रस्त्यावर भरपूर व्हायचे गणपतीच्या वेळेला वगैरे असे, की आम्ही राम 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 करत असं धावत यायचं आणि तिकडं लांबून आईला हाक मारायचो. आणि मग आई लाईट लावायची आणि मग दरवाजा उघडून उभी राहायची की आम्ही मग पटकन घरात शिरायचो असंच. आणि एकदा काय झालं की सगळे लोक कुठे लग्नाला गेलेले आणि मी आणि माझा फक्त छोटा भाऊ होता. म्हणजे बघतायत तुम्ही लोक की देवगण ना की मनुष्यगण? मनुष्यगण असतं त्यांनाच फक्त भूत दिसतात. माझं मनुष्यगण नाही, माझं ते राक्षसगण आहे. मग तुला तुझ्या वडिलांना आजोबांना ते आता वडिलांचं पण मला माहिती नाही असेल, पण लाईटी दिसायच्या आम्हाला लावलेल्या शाळेमध्ये त्या. मग माझे वडील बंद करायला. हा तर मग काय व्हायचं, आम्ही दोघंच होतो ना, बहीण तो भाऊ आणि मी. तर हे लोक लग्नाला गेलेले, आम्ही सगळं बंद करून बसलेले दोघं आणि खिडकीतनं हळूच बघायचं शाळेत काय लाईटी लागलेत का असं. पण तेव्हा लागलेलं नाही, पण जेव्हा मग हे लोक सगळे आले तेव्हा आम्हाला मग बरं वाटायचं असं. पण वडिलांबरोबर आम्ही बाहेर पण झोपायचो, पण आम्हाला भीती नाही वाटायची. पण असं आधेमध्ये असं हे वाटायचं ना की बाबा लाईटी पेटतात, ते आम्ही स्पष्ट बघितलेलं आहे. मग आम्ही राम 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 करत यायचं. त्याच्यानंतर मग नंतर वडील गेले, त्याच्यानंतर मग आम्ही डोंबिवलीला राहायला आलो. कारण मग ते घर ते लोक शाळा दुसरं देतात ना शिपायला. मग आम्ही डोंबिवलीला घर घेतलं. मग डोंबिवलीला मग मामा रात्री नाटकाला जायचा ना, तर तो यायचा एकटा. तर तो मग आम्हाला सांगायचा की तिथे दगडावर 3 जण बसलेले असायचे, मामाला दिसायचे. 3 जण बसतात, सिगरेट पितात आणि विचार म्हणजे असे बोलायचे. लाईफ एन्जॉय करतात ना, लाईफ एन्जॉय नाही करतात हे म्हणजे एन्जॉय नाही. बट भूत झाल्याच्या नंतर पण ती लोक कटड्यावरती बसून मस्त मजा करतात गावामध्ये. असं पाहिजे लाईफ. मी पण भूत झालो कधी तर असंच करणार, एन्जॉय करणार. मामाला कळायचं की हे कोणतरी दुसरे आहेत. एवढ्या रात्रीचे तिघं असे बसलेत आणि ते बोलायचे ना आलास करे, पण मामा काय होऊ नाही बोलायचं की काय नाही, सरळ चालत राहायचं. मागे पण बघायचं नाही, कारण बोलतात ना मागे बघायचं नसतं. पण तो घरात आला की संडासातून बघायचा आहेत का बसले, तर नसायचे असं. मग तेव्हा ते आम्ही मग खूप घाबरायचो रात्रीचं कुठे जायला यायला असं. नंतर खूप वस्ती वाढत गेली डोंबिवलीला पण. मग नंतर आम्ही घाबरायचो, आम्ही मग जायचो कुठे. विचार केला की आपलं गाव कमी होत गेले त्याला. पण मामाला 2-3 वेळा दिसले, 2-3 वेळा असं रात्रीचं 12 वाजता शेवटच्या गाडीने. आणि मामा येऊन ह्यांना घाबरवायचे. मोठा भाऊ लहान बहिणीला घाबरवायचे. मला तर खूप घाबरायचं, मी झुरळाला घाबरायची ना. तर झुरळ पकडून पोळीत बांधायचा, मग मला द्यायचं हे खाऊ तुला असं. मी खूप घाबरायची, कारण डोंबिवलीला ना खूप पाखरं बिखरं असायची. मी चादर घेऊनच बसायची अशी असं. मग नंतर कमी झाले, बिल्डिंग झाल्या, मग ते सगळे पाखरं बिखरं कमी झाले असं. अजून कुठली एक स्टोरी होती भूताची? एवढंच होतं ना? एवढंच होतं. तर तुम्ही बघतायत की आमच्या घरामध्ये लोकांना भूत वगैरे दिसतात. मला पण कधी कधी आभास झाले. अजून नाही दिसले, पण लाईटी दिसल्यात, लाईटी पेटायचे ते दिसले. मला तर एनर्जी फील होते, एनर्जी लाईटी. सुपर आमच्या घरात फॅन्टास्टिक 5. येस. चला मग थँक्यू तुम्ही आल्याबद्दल. आता आपण लगेचच जेवूया. बाय बाय, धन्यवाद तुम्हाला. अरे हे गोष्ट राहिली, अरे खूप दिवसांपासून काय झालं, मी हँग झालो. हा तर एक व्हिडिओ होती माझी पहिली देवगडची व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये मम्मी अशी होती मम्मी गणपतीला नमस्कार करताना. तेव्हा मम्मीची लिपस्टिक शेड बघितली. तर मम्मीने ती कमेंट वाचली आणि मी काय रिस्पॉन्ड नव्हता केला. मी रिस्पॉन्ड केलेलं की मी सांगतो, कारण की मला काय माहिती. तर मी माहिती आहे बट मला काय माहिती, तर मी बघून सांगतो. तर मम्मीने आज विचार केला की चल मी घेऊन येते. तर मी विचार केला की चल घेऊन चल आणि मग दाखव. तर दाखव मी बोलून दाखवतो, तू दाखव. मग ते बघतील. काय नाही, तू दाखव, तर बिंदास दाखव. तू घाबरते काय? दिसते नाही दिसत आहे, मग तू दाखव ना. हा हे बघा, हे कुठली तरी एक रेअर ब्युटीची आहे, रेअर ब्युटी. पण शोधू शकता तुम्ही लोक. आता मला 2-3 कमेंट आलेले की मम्मीची शेड सांग. आता मी विचार केला की चला मम्मी मला दिली तर मीच वापर. मग हे बघा रेअर ब्युटी, जर तुम्हाला सापडली तर बघा. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. असं म्हणजे वाटते, संपायला पण आली आता ती. मम्मी इज अ फॅशन मेकअप इन्फ्लुएन्सर नाव. कलर होते हेच होतं ना, त्यांना हाच होता ना. हो नाईस, मस्त आहे. मला खूप आवडतं. आता नाही मिळणार असं वाटतंय, कारण तिने बाहेर गावाला आणलेली. आता ती पण आली. आता कशी आणणार अपूर्वा बाहेरून? ती पण आली आता. तुम्हाला माहिती असेल दीदीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल, अपूर्वा लोके करून एक आहे, तिचं पण युट्यूब चॅनल आहे, तर तिचं बघा तुम्ही आणि मस्त मस्त भरभरून लाईक्स करा. तर मग आता बघू. आता मी उद्या सकाळ जिमला जाईल आणि मग ब्लॉग कंटिन्यू करेल. आणि आता तर जाऊन जेवतो, कारण की मला भूक लागली आहे. अरे मला ना हे खायची इच्छा आहे.
ग्वाकामोले, अवोकाडो टोस्ट खायची इच्छा आहे. उद्या सकाळी मी अवोकाडो बनवून तुम्हाला दाखवेल. मी विचार केलेला की असंच काहीतरी एक मूवी बघेल आणि मूवी बघता बघता तुम्हाला रिव्ह्यू देतो आणि असंच काहीतरी बोलतो. तर बघू कधीतरी एकदा ते पण करेल आणि गेम्स पण एकदा गेम खेळा. आणि तुम्ही पण बघा, माहिती तुम्ही व्लॉगवाले लोक असाल किंवा व्लॉगवाले तुमचं प्रायोरिटी असेल, एकदा बघा. मी एकदा गेमचं असं टाकायची इच्छा आहे मला, एकदा टाकतो. तुम्ही एकदा बघा, मन लावून बघा. 2-3 छोटी छोटी गोष्टी बाकी मला आता काम करायचं आहे. ते काम करून मी जाऊ जेवायला आणि जेवून मी ब्लॉग कंटिन्यू करतो. हे असं नाही केलं पाहिजे. हे जे पण मी केलंय नाही केलं पाहिजे. तुम्हाला मी सांगितलेलं की मला कुठली भाजी आवडते, त्यातली एक म्हणजे वालाची भाजी. तर आज माहिती नाही मम्मीने वालाची भाजी बनवली आहे. मम्मी ही बघा, ही भाजी मला आवडते, वालाची भाजी. तुम्हाला दाखवतो की एकदम मस्त किती भारी वाटते. आणि ही भाजी मम्मी क्विकली सांग काय काय टाकतेस भाजी करपायच्या अगोदर लवकर. कांदा टोमॅटो आपण टाकतो तसं, चिंच, गुळ, फोडणी तर सगळ्यांना माहितीये कशी. लोणचं पण टाके, लोणचं बोलतोय. कैरी टाकते ना, कैरी पण नाही, चिंच. हा चिंच टाकते, गुळ टाकते, म्हणून ती जरा आंबट गोड होते ना, मग मला मजा येते. वाल हे असतात ना, वातुळ काहीतरी बोलतात, मला पण नाही. वातुळ हा म्हणजे वेगळे लागतात ना, असं स्मेल असते. रफ 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 तुरटी टाईप. काय आता ही भाजी मला आवडते. ह्याच्या सोबत जर कढी असली तर खूप मजा येईल, खूप म्हणजे खूप. पण आज मम्मीने गोडी डाळ बनवली आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गोडी डाळ पण भारी लागते. त्याच्यासोबत जिरा राईस जर असला ना, जिरा राईस नाहीये जिरा राईस, पण ठीक आहे, मजा आहे. नमस्कार गाईज, आता आपण बनवूया अवाकाडो. त्यासाठी मी 2 अवाकाडोच मागवले झेप्टोवरनं आणि चांगले वाटतात. वास तर येतच नाही, दगड ऑब्विसली नाही येत ना वास अवाकाडोला. बघू आता पहिलं काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. आपल्याला बनवायचं ग्वाकामोले. ग्वाकामोले म्हणजे काय, पूर्ण असं खिमा नाही बोलायला पाहिजे, ठेचलेलं अवाकाडो. मग आपण ह्याच्यामध्ये मग वेगवेगळं आपण काय काय वस्तू टाकायच्या आहेत, भाज्या टाकायच्या, वस्तू न टाकायच्या, भाज्या टाकायच्या. मग त्याच्यामध्ये पहिला येतो कांदा. अरे मला एक विचारायचं होतं, कांदा तुम्हाला माहिती आहे, लहानपणी मी एक सिरियल की कार्टून बघितलेलं, कार्टून आय गेस, त्याच्यामध्ये मी एक बघितलेलं की कांदा, ठीक आहे मला येडा नका समजू, मी बघितलेलं कांदा काकेमध्ये ठेवलेला, आर्म्स मध्ये ठेवलेला आणि त्याला ताप आला आणि मग तो स्कूलला नाही गेला, रडत बसला. हे रिअल आहे का? मला नाही माहिती हे रिअल आहे का. मी बघा असे पूर्ण डिश सजवलेली आहे, मम्मीने सजवली, मी पण सजवली. हा, कांदा घ्यायचा, टमॅटो घ्यायचे, मिरची घ्यायची, गार्लिक घ्यायचंय, कोथिंबीर घ्यायची, कारण की कोथिंबीर भरभरून आपल्याला टाकायची. आणि मेन म्हणजे काय, मेन म्हणजे हे दगड. हा दगडासारखाच मला वाटतं, दगडासारखाच, एकदम दगडासारखाच. हा फळ आहे की भाजी आहे तेच नाही माहिती, फळ आहे की भाजी आहे बघावं लागेल काय. पण ह्याला काहीच टेस्ट नसते. ही इज टेस्टलेस, किंवा शी असेल, ही असेल, ही इज इट इज टेस्टलेस. आणि गार्लिक, जिंजर वगैरे सगळं टाकून, मीठ टाकून, लिंबू टाकून त्याच्याने ही टेस्ट येते. मी तुम्हाला दाखवतो एकदम नीटपैकी करून. आणि यावेळेला मी शॉर्ट्स पण घेणार आहे आणि मग नंतर मी जिमला जातो. सेटअप किती भारी दिसतं ना. थोड्याच दिवसात मी संजू कपूर होईल. हा हे बघा, आता हे काय करायचं, हे असं कापायचं. ओ माय गॉड, पहिलंच कापला गेलं. आणि हे मध्ये तुम्हाला कळेल की एक अशी ना मोठीवाली बी असते, त्याच्या असं अवती भोवती घेऊन जायचं आणि कापायचं. हात कापून घ्यायचा नाही, हात कापून घेतला तर मम्मी त्याच्यावरती तुम्हाला अजून मारेल. मग हे कापून घेतलं आणि मग जस्ट वी हॅव टू डू ट्विस्ट अँड ओपन. हे काय बोलतोय मी, बट बघा ना किती एकदम भारी दिसतंय. हे पहिल्यांदा असं एकदम क्लीन खुललंय माझ्याकडनं, नाही तर नेहमी खिमा होतो. मग हे असं खोलायचंय. ही बी आपल्याला सेपरेट करायचा पण तो एक मोठा टास्क असतो. त्याच्यानंतर आता आपण कांदा, टमॅटो आणि जिंजर नाहीये, हे गार्लिक आहे, ह्याचा आपण पेस्ट करू. काय करूया माहितीये का, बटर घेऊया, बटर मध्ये जरासा आपण हे भाजूया, गार्लिक भाजूया. मग जरा गार्लिक बटर सारखं टेस्ट येईल आणि मग ह्याच्यात टाकूया. संपला विषय, द्या गाडी द्या. आतमधलं जे आहे बिलकुल पण टेस्ट नाही गेला, दाखवतो तुम्हाला. हे बघा. आणि हॅक बघा, हॅक चमच्याने काढायचा, उगाच खरडून बिरडून काढू नका. चमच्याने बघायचं, एकदम अलगद 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 अलगद. वाव, खरडून घ्या, कारण की हे आपल्याला युजफुल नाहीये काय, पण घ्यायचं. काय करायचंय, इतना पैसा दिया तो लेना पडेगा. रुपयाला 80 रुपयाला एक आहे,
80 रुपयाला. मम्मीला मी सांगितलं 30 रुपयाचं आहे. मी एकदा असं विचार केलेला, ही जी अवाकाडोची बी असते ती काढतो आणि काढून मग त्याचा झाड लावतो. कारण की मला लहानपणापासून अशी सवय आहे, जे पण काय असेल, फळ असेल, फ्रूट असेल, फळ फ्रूट एकच असतं, काही असेल, मी त्याचं झाड लावून टाकायचो. मग माझ्या घरी टमॅटोचं झाड आलेलं, टमॅटोची फुलं आली, पण टमॅटो आला नाही त्याला, कारण की आम्ही एका पॉटमध्ये लावलेलं, मग त्याला वाढायला भेटलं नाही. आणि मग स्टार फ्रूट माहिती तुम्हाला, स्टार फ्रूट माझ्या शाळेच्या बाहेर मध्ये भेटायचं स्टार फ्रूट, ते मग तेही मी लावलेलं. आणि जास्वंद तर लावलेलंच, जांभळाचं लावलेलं आणि रातराणीचं लावलेलं आणि अजून भरपूर काय काय लावलेलं. आणि त्याच्यानंतर मी अवाकाडो पण लावलेलं. बट नंतर मला कळालं की अवाकाडो इधर नाही टिक सकता, त्याला अमेरिकाच हवंय. म्हणून मी विचार करणार होतो की अमेरिका सांगेल की तू काय आहे की हे स्मॅश करायचं. हे बघा, हे फुल आपल्याला ना असं स्मॅश करायचं, असं बटाटा स्मॅश करतो ना तसं आपल्याला स्मॅश करायचंय. त्यासाठी ते पावभाजीचं माझ्या घरी नाहीये, ते आणावं लागेल. हे बघा, एकदम नीट पैकी पेस्ट झालेले. मला वाटलं नव्हतं की एवढं लवकर पेस्ट होईल. आता हे अजून मी जरा पेस्ट करू. जरा दिसतंय की जरासं आहे, काय बोलतात ते, अवाकाडो फ्रूट आहे की हे आहे, काय बोलतात, अवाकाडो फ्रूट आहे की सब्जी आहे, भाजी आहे, सब्जी हा, फ्रूट आहे की भाजी, मला जरा सांगा, मला माहिती नाही. पण जे पण आहे, आता वास चांगला येतोय. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे ते बुडबुड काय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया लिंबू. मी तुम्हाला सांगितलं की लिंबू टाकायचा का टाकायचा, कारण की मग हे काय नाही पडत. लिंबू सोबत जराशे लिंबाच्या बिया पण गेलेल्या आहेत, त्याला आता शोधत बसावं लागेल. लिंबू टाकलं, लिंबू जरासं आता एकदम नीटपैकी असं मिक्स करायचं, मिक्स. हे मिक्स झाल्यावरती आता जरासं नमक टाकायचं. नमक हे असं कसं टाकतात, म्हणजे हे असं टाकणार आणि जरा इकडची पण टेस्ट येणार. हे असं नाही टाकलं पाहिजे. स्वाद अनुसार नमक, फक्त स्वाद नाही, क्वांटिटी पण. बघितलंय की ह्याच्यामध्ये लोक काय करतात माहितीये का, ब्रेडला गार्लिक बटर लावतात, पण मी इट्स दी गौरव म्हणजे काय, तर मी जरासं युनिक करणार. मी ह्याच्यामध्येच असं हे करणार, गार्लिक बटर ह्याच्यामध्येच टाकणार. जरा अजून चांगलं ते मॅरिनेट होईल आणि त्याची चांगली गार्लिकची टेस्ट ना जरा जास्त चांगली येते. मग ह्याच्यामध्ये टाकणार आणि ब्रेडला बनवणार. हे बघा, युजली कसं आहे माहितीये का, काय करायचं असतं की हे घ्यायचं, बटरमध्ये टाकायचं, ओव्हनमध्ये टाकायचं. हे सर्वात सोपं आहे. आता माझ्याकडे ओव्हन नाहीये, अवन इट इज अवन, म्हणून मी काय करतोय, हे ह्याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे, पूर्ण नीटपैकी त्याचा बॉक्स झाल्यावरती, आणि मग ह्याच्यामध्ये बटर घेणार आणि हे फ्राय करणार आणि मग ह्याच्यात टाकणार. ठीक आहे, असं करू शकता तुम्ही, खूप मस्त वाटेल, एकदम मस्त वाटेल. तव्याला गॅस करायचं, गॅस चालू करायचं आणि मग 1 टेबलस्पून, हा टेबल नाहीये बट स्टील, असं खरडून ह्याच्यामध्ये बटर टाका. जरासं जास्त बटर घ्या, कारण की ते बटर वाटलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपलं ते हे फ्राय होणार आहे ना, दॅट इज वाय. हे बघा, आपलं बटर गरम होतंय. बटर गरम होता हे मी आता ह्याच्यावरती टाकणार. सगळं गार्लिक टाकलेलं आहे. आता हे जरासं ब्राऊन झालं पाहिजे, मग आपण गुआकामोले टाकू, एकदम भारी लागेल. तर ह्याचा वासच किती भारी येतोय. आता हे डायरेक्ट आपलं जाणार अवाकाडो मध्ये. आता खूप भारी टेस्ट लागणार आहे, मला माहिती आहे. आता आणि कसं जरासं असं क्रंच पण जरा आला ना ह्याचा, कसला गार्लिकचा. कांदा पण जरासा आपण क्रिस्पी ठेवायचा, एवढा कांदा टाकलाय. मी तुम्हाला सांगितलं की मला मिरची अशी चावलेली आवडत नाही कशाही याच्यामध्ये. मग मी काय केलं की टमॅटो सोबत मिरची मिक्स केली. मिरची अशी वर होती, अशी अख्खी होती टायटॅनिक पोज मध्ये. मग हे जरासं पण मिक्स करतो, जरासा घेऊ, भरपूर डालतो. आणि दीदी ना उदयपूरला गेलेली, तिकडनं मम्मी आणि दीदीने ना चाट मसाला आणलेला. तो वेगळा हा चाट मसाला नाहीये ऍक्च्युली, मग हे काहीतरी आहे. तर ते जरासं टाकतो. ठीक आहे, जरासे मसाला, ठीक आहे. आता ते गुआकामोले करून झालं आणि त्याला जरा झाकून ठेवलंय मी, आता झाकून ठेवलंय मी. ठीक आहे, जरा त्याच्यामध्ये मसाला त्याच्या आतमध्ये पर्यंत घुसतील. मग तोपर्यंत आपण हे करूया, ब्रेड टोस्ट करूया, रोस्ट नाही टोस्ट. आणि ब्राऊन ब्रेड खा, ब्राऊन ब्रेड खूप मस्त लागतो.
माझ्या इकडे तिकडे जरा तुम्हाला दुःख दिसत असेल तर मी एक करपवलंय ASMR व्हिडिओ. आवाज येतोय? आता मला एक फक्त हे करायचं होतं. हे बघा, वाव, ओ माय गॉड. एक असा करपलेला भाग घ्यायचा, एक असा चांगला भाग घ्यायचा. करपलेल्या भागामध्ये, कारण मम्मीला करपलेलं आवडतं, ह्याच्यावरती गुआकामोले लावायचं, म्हणजे टेस्ट नाही ना, टेस्ट म्हणजे ह्याची येणार. आणि हे खाली बटरवाला टोस्ट. आणि नीटपैकी इट शुड बी इवनली स्प्रेडेड. वर लेअर पण लावू, तुमची मर्जी. पेट में किसके जाने वाला है, तुम्हारे, लगा लो. माझ्या पद्धतीचं केलंय. कोकम टाकायला पाहिजे होता, कोकणी करायचंय. वास येतो तुम्हाला? मस्त वास. ओ माय गॉड. मला प्रेझेंटेशन वाले फूड जास्त आवडतं. जेवण पण असेल ना, मी पहिला सजवतो आणि मग खातो. सजवलेलं जेवण जास्त चांगलं जातं, जास्त सलावा सुटते, जास्त चांगलं डायजेशन होतं. मला खूप आवडतं. जर असं पण असलं ना, मी पहिला सजवणार आणि मग खाणार. तुम्ही पण करा ट्राय, बघा. मम्मी हे घे. दिसतं तुम्हाला किती भारी दिसतंय. आणि मम्मीला मी सॉस आणला कारण की मम्मीला सॉस आवडतो. काय बोलली? खाऊन बघ, घे. रिॲक्शन, डायरेक्ट रिॲक्शन तुझं. घे, कुठलं पण घे. घे ना, आता ते टिप्पणी नंतर, पहिला घे आणि खा. काय नरम झालं? ऑब्विसली नरम होणार ना. धगधुक 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 धगधुक. मस्त मस्त आले. बट आय नो तुझं काहीतरी बट निघणार आहे. असं चाट मसाला नाही ना आपल्याकडे. चाट मसाल्याची गरज नाही. हे अवोकाडो आहे, भेळ नाहीये. मम्मीला टोमॅटो सॉस लावून आवडतं म्हणून. आता आम्ही पण खाऊन बघतो, कारण की खरंच खूप चांगलं आलं. मी जरासा टेस्ट केलं, खूप चांगलं लागतंय. खूप म्हणजे खूप खूप. आता मी पण तुम्हाला खाऊन दाखवतो. माझं ब्लर होते का? खूप मस्त आहे. एवढं मस्त लागतंय मम्मी. आणि बट बोलतोय. नमस्कार मित्रांनो, मी आता लगेच आंघोळीला जाऊन आता ऑफिसला जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये ना मी अजून 2-3 पार्ट पण ॲड केलेले. जसं की मी गेम जास्त खेळत होतो आणि त्याच्यानंतर मी हे पण करत होतो, नाईट रुटीन दाखवलेली, जुडिओ हॉल दाखवलेला आणि मॉर्निंगच्या अगोदर मग 2 तासाचा ब्लॉग झालेला. म्हणून मी विचार केला की चला ते सगळे पार्ट्स कट करतो आणि त्याचा एक वेगळा ब्लॉग बनवतो. तो नेक्स्ट ब्लॉग असणार आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. आणि मला तुमचे फीडबॅक्स कळवा की नेक्स्ट ब्लॉग्स आणि नेक्स्ट सजेशन्स काय असतील. तुम्ही लोकांनी मला खूप सजेशन्स दिले, ते मी एक एक करून असं जरा प्लॅनिंग करतो की कसे करू. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज थँक्यू. प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या आणि मम्मीच्या गप्पा कशा वाटल्या तेही सांगा. बाय बाय. सलाम सर.